आज थोड्याशा व्यथित मनाने मी आपल्याशी संवाद साधतो आहे। कारणं स्पष्ट आहेत। दोन कारणांवरती, दोन विषयांवरती आज मी बोलणार आहे। एक, जो आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय, महाराष्ट्रातल्या अपात्र आमदारांच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निकालाबद्दलचा माझं मत आहे। आणि दुसरं साहजिकच आहे, मराठा आरक्षणाचा विषय आता चिघळलेला आहे, पेटलेला आहे। ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत। काही ठिकाणी रोज मराठा तरुण आत्महत्या करत आहेत। त्याहीबद्दल मी विस्ताराने बोलणार आहे। पण सुरुवातीला काल जो सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलणं भाग आहे। याचं कारण असं, मी दसऱ्याच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणात बोललो होतो, अपात्रतेचा निर्णय हा एक आहेच, पण त्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय आहे, काय असणार आहे, आणि त्याच्यावरती आधारित देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती, आणि देशातली लोकशाही यापुढे टिकणार आहे की नाही, या निर्णयाकडे केवळ आपल्या देशातल्याच नागरिकांचं नव्हे तर जगातल्या सर्व नागरिकांचं लक्ष आहे। कारण आपला देश हा आता जागतिक लोकसंख्येत नंबर 1चा देश आहे। त्याच्यामुळे सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशात आहे, आणि तीच लोकशाही जर धोक्यात आली असेल तर आपण सगळेजण आणि त्याचबरोबरीने सर्वोच्च न्यायालय काय करते यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। लवाद हा निर्णय मानणार आहे की नाही, आदेश मानणार आहे की नाही, कारण असे जर का हे लवाद ट्रायब्युनल सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मर्जीने, आपल्या मस्तीने वागायला लागले तर मग या देशाची जी काही हाल जे काही होतील ते कोणालाही सावरता येणार नाही। आणि काल जो आदेश अत्यंत स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने इथल्या लवादाला दिलेला आहे, म्हणजे नार्वेकरांना दिलेला आहे, तो अनिल तुम्हाला मी सांगतो जरा वाचून दाखवा। हा एवढ्यासाठी आपणही आपल्याकडे तो आलेला आहे, पण काल संध्याकाळी माझ्या बातम्यात किंवा वाचनात असं आलं की नार्वेकर असं म्हणाले की अजून मी तो काय वाचलेला नाही आहे, मी असं ऐकलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे, हे त्यांचे सगळे जे काय आहे। तर त्याच्यासाठी केवळ त्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व जनतेला हा नेमका आदेश आहे, निर्देश आहेत तरी काय हे कळलं पाहिजे। आणि मी तर माझ्या मुंबईतल्या आणि सर्वच आमदारांना असं सांगणार, सर्वच आमदारांना, आज आमदारच तुम्ही पण आहात, सर्वच आमदार जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना ह्याची कॉपी मुद्दामून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा त्याचं वाचन करा। जरा तुम्ही ह्याचं एक दोन ओळी जे आहेत ते वाचून दाखवा, म्हणजे मग मी पुढच्या विषयावर बोलेन। काल सर्वोच्च न्यायालयाने इकडे जायचं नाही, काल सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेत त्या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की शिवसेनेने जी काही पिटिशन्स केली होती आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये, या बाबतीमध्ये अध्यक्षांकडनं एक वेळापत्रक सादर केलं जाणार होतं, आणि ते वेळापत्रक सादर करताना काल त्यांनी एक ॲफिडेव्हिट दिलं, आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी असं सांगितलं की 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ हवा आहे। त्याची दोन कारणं त्यांनी दिली होती की दिवाळीची सुट्टी आणि अधिवेशन। परंतु या बाबतीत तीव्र नापसंती व्यक्त करून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळं प्रकरण सेट केलेलं आहे, या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, आणि तो निर्णय घेण्यासाठी एवढे दिवस काही थांबायची गरज नाही। कारण हे दोन विषय जरी बाजूला काढले तरी जवळपास 30 दिवस आपल्या हातात उरत आहेत, आणि म्हणून ही जी पिटिशन्स आहेत, आमचं 16 जणांचं पिटिशन आणि गोगावलेंचे केलेलं पिटिशन, या दोन्ही पिटिशनचा निर्णय आणि त्यावरचा म्हणजे त्याची सुनावणी आणि त्यावरचा निर्णय हा 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला घ्यावाच लागेल, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश त्यांनी काल दिलेले आहेत। आणि त्या बाबतीमधली पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे। म्हणजे या बाबतीमध्ये अध्यक्ष म्हणजे ट्रायब्युनल काय करते आणि त्यांनी आपल्या अंमलबजावणी निर्णयाची केली आहे की नाही हे बघण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतिम निवाडा हा 31 डिसेंबरपूर्वी हा करावाच लागेल। तो जर केला नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, आणि त्याची तीव्र दखल न्यायालय 31 तारखेच्या नंतर जी पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यात ती घेईल। ठीक आहे, याचाच अर्थ असा
की घटनेनुसार जर का न्यायनिवाडा झाला आणि जो होईल ह्याची मला खात्री आहे. कारण मी परंपरेच्या बाबतीत सुद्धा दसरा मेळाव्यात बोललेलो आहे. महाराष्ट्राला सुद्धा एक न्यायदानाची परंपरा आहे जी रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने आज सुद्धा आपण म्हणतो की रामशास्त्री बाणा. सत्ताधीशांपुढे न झुकता, समोर सत्ताधीश किती बलवान असला तरी त्याच्याही समोर न झुकता न्याय देण्याची परंपरा ही महाराष्ट्राने देशालाच नव्हे तर जगाला दाखवलेली आहे. आणि त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नव्हे तर लोकशाहीला न्याय मिळेल याची मला खात्री आहे. आणि असं होईल याची खात्री असल्यामुळे 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ हाही माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे आरक्षणाचा, मी त्याहीबद्दल दसरा मेळाव्यात बोललो आहे. परवासुद्धा मी माझं एक पत्रक दिलं होतं, पण अजूनही काही मार्ग निघत नाही आहे. काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते. एका मुख्यमंत्र्यांना डेंगी झाले असं कानावर आलं आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते. म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे, तोच मी आज बोलतोय. मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करतोय, जी विनंती